रेसिपी जितकी बघायला सोपी असते ना, त्याच्याहून बनवायला जास्त अवघड असते. कारण तुम्ही जोही पदार्थ बनवताय ना, त्याला टेस्ट चांगली आली पाहिजे, तरच त्या पदार्थ बनवण्याला अर्थ असतो. तर आज मी जो पदार्थ तुम्हाला बनवून दाखवते ना, तो एवढा टेस्टी होतोय ना, की तुमच्या प्रत्येक घासामध्ये तुम्हाला त्याची टेस्ट लागली पाहिजे. तर सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून बारीक चिरलेलं आलं आणि लसूण टाकून 1-2 मिनिटं परतायचं. नंतर बारीक केलेलं बोनलेस चिकन आणि 1 चमचा मीठ घालून चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय, चिकनचा कलर चेंज होईपर्यंत. चिकनचा कलर चेंज झाला की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि काळी मिरी पूड अर्धा चमचा घालायचं आणि हे सगळे मसाले चिकनमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. इथं पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे चिकन आणि मसाले चांगले एकजीव होतात. आता 2 ते 3 मिनिटं परतून झालं की यामध्ये आपण अगदी अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं, म्हणजे चिकन चांगलं शिजेल. आता झाकून ठेव 3 ते 4 मिनिटासाठी. कमी गॅसवरती चिकनला शिजायला ठेवायचं, म्हणजे खाली करपणार नाही. तोपर्यंत आपण इकडं कांदा उभा स्लाइसमध्ये अगदी बारीक असा कापून घेऊया. आता बाकीचे कामं करता करता चिकन पण मधून चेक करायचे, नाही तर खाली करपायला नको. कारण आपण पाणी खूप कमी टाकले, पाणी आटायला जास्त वेळ लागत नाही, लवकर आटलं जातं. तर परत मी चेक करून झाकून ठेवले. कांदा स्लाइसमध्ये चिरून झाले, तर आपण इथं कोबी पण स्लाइसमध्ये चिरून घेऊया. भाज्या तुम्ही अगदी बारीक चिरल्या तरी सुद्धा चालतात बरं का, स्लाइसमध्ये चिराव्या असं काही नाही. त्याचबरोबर 1 शिमला मिरची घेतली. शिमला मिरची पण आपण लांब आकारामध्ये अशी कापून घेऊया. सगळ्या भाज्या अशाच कापून घ्यायच्या आहेत. आता चिकन बघूया, तर सगळं पाणी आटलंय त्यातलं आणि शिजलेलं पण आहे. आता चिरलेल्या सगळ्या भाज्या वरून टाकून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या मिक्स करूया. हिरवी मिरची चिरलेली टाकायची राहिली होती, ती पण टाकते. तुमच्याकडे जर लहान मुलं खाणारे असतील तर हिरवी मिरची नाही टाकली तरी सुद्धा चालेल. भाज्या चांगल्या मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतायचे बरं का, 3 ते 4 मिनिटं. आता मऊसूत चांगल्या भाज्या झालेल्या आहेत, तर गॅस बंद करूया आणि हे सारण आहे ना, ते थोडंसं थंड करून घेऊ. आपण अगोदर चिकनमध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी इथं टाकलेलं नाही. तुम्ही चेक करून थोडंसं मीठ टाकू शकता. आता इकडे आपण एक सॉस तयार करूया. तर एका भांड्यामध्ये मी इथं मेयोनीज घेतलेलं आहे. एक 2 ते 3 चमचे एवढं हे मेयोनीज आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 चमचे पिझ्झा सॉस टाकायचे. पिझ्झा सॉस टाकल्यानंतर थोडंसं 2 ते 3 चमचे आपण इथं टोमॅटो सॉस टाकणार आहे. तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल, फक्त मेयोनीज आणि टोमॅटो सॉसचा वापर केला तरी सुद्धा चालते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे पेस्ट आहे ना ती चांगली एकजीव झाली पाहिजे. आता मी काही चपात्या अगोदरच लाटून ठेवलेल्या होत्या, पण या गव्हाच्या पिठाच्या चपात्या आहेत. याच्यामध्ये मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही. आपण जेव्हा बाहेर खायला जातो ना, तेव्हा त्यामध्ये फक्त मैदा असतो. आणि जर तुम्हाला मैदा खायचा नसेल तर घरामध्ये अशा प्रकारे एकदम टेस्टी असा तुम्ही चिकन रोल बनवून खाऊ शकता. तर आता एक चपाती घेतली, त्यावरती सगळीकडे व्यवस्थित सॉस लावून घ्यायचा. जे आपण चिकनचं मिश्रण बनवलंय ते मधोमध व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर चपाती दोन्ही साईडनी फोल्ड करायची. आता इथे जर तुम्हाला रोल सुटतोय असं वाटत असेल ना, तर चपातीच्या मधोमध तुम्ही एक छोटीशी काडी सुद्धा लावू शकता. आता बटर पेपर घेऊया आणि त्यामध्ये आपण चांगलं रॅप करूया. तर बटर पेपर घेतल्यानंतर सुरुवातीपासूनच त्याला दाबून व्यवस्थित रॅप करायचं, म्हणजे तो सुटत नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित रॅप करायचं आणि खालची बाजू आहे ना ती दुमडून घ्यायची आतमध्ये, म्हणजे पाठीमागच्या साईडने भरलेलं सारण असतं ते खाली पडू नये, निघू नये, म्हणून त्याला पाठीमागून चांगलं पॅक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला रोल बनवून तयार होतो. बाकीचे सगळे पण रोल मी असेच बनवून घेते. बाहेर खायला गेले तर हाच रोल आपल्याला 200 ते 250 रुपयाला मिळतो, पण मी फक्त 200 ग्राम चिकनमध्ये 4 ते 5 रोल बनवले. तर आता याचा हिशोब तुम्हीच लावा. तर मस्त रेसिपी झालेली आहे. प्रत्येक बाईटमध्ये याच्या टेस्ट होती, एवढं सारण छान झालेलं होतं. तर रेसिपी कशी झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे.